नमस्कार, मी डॉक्टर पंढरी इंगळे. आज आमच्या हॉस्पिटलमधून पूर्ण 9 दिवसाची थेरपी करून ताईला सुट्टी होत आहे. ताईला C3, C4, C5, C6, C7 या ठिकाणी डिस्क बज होता. थोडी डिस्क प्रोट्रूड झाल्यामुळे त्यांना अचानक चक्कर यायचं, मान फिरवता सुद्धा येत नव्हते अजिबात आणि खूप त्रस्त होत्या. अशा त्यांना ऑपरेशन सांगितलं होतं. त्यांना आणखीन त्यांना भीती वाटत होती. अशात त्यांना आमच्या हॉस्पिटलचा माहिती मिळाली आणि त्यांनी पूर्ण थेरपी या ठिकाणी घेतली आणि आता त्यांना चक्कर पण नाही, कसं आणि कुठल्याच प्रकारचा त्रास सुद्धा नाही. तर आयुर्वेदिक प्रॉपर थेरपी केल्यानं ऑपरेशन सुद्धा टाळता येतं हे यावरून सिद्ध होतं. त्यांना नाव सांगा मावशी तुमचं. संगीता रामदास सोळंके, आणि गाव. गाव चिखली. बरं, स्टार्टिंगला काय त्रास झाला होता आणि कधीपासून सुरू झाला तुम्हाला? मला आता 1-1.5 महिन्यापासून त्रास होता. बरं, त्याच्या अगोदर काय त्रास होता? त्याच्या अगोदर हे चक्कर यायचे. चक्कर यायची. बरं, मग आणि तुम्ही साधे मागचे दवाखाने करत असेल आणि मग साधे केले आणि 2-3 दवाखाने केले. नंतर मग MRI केला. हा, MRI केल्यानंतर मग डॉक्टरांनी काय सांगितलं? मग त्यांनी ती औषधी दिली, नस दबलेली सांगितली हा. आणि ऑपरेशन सांगितलं, गादी सरकली सांगितली आणि गॅप सांगितली. गॅप सांगितलं आणि ऑपरेशन करा सांगितलं. हा. तोपर्यंत टॅबलेट घ्या. हा. मग तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? आता तुम्ही सांगा. खूप छान आता वाटलं. चक्कर वगैरे येतं का? नाही. नाही, तुम्ही मान फिरून बघितली, सगळं करून बघितलं. हा. बर. आणि पेन जो होता, जो हात वरती जात नव्हता, ते हा. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या. हो, हो, नाही. जे जे तुमचे प्रॉब्लेम सगळे नाही, सॉल्व्ह झाले. 8-9 दिवसात भरपूर फरक पडला सर. बरं, असे पेशंट असेल त्यांना ऑपरेशन सांगितलं मन केस, त्यांना काय सांगताल तुम्ही? आम्ही सांगू हेच की जाऊन पाया एकदा या हॉस्पिटलमध्ये आणि आणि ट्रीटमेंट घ्या. ट्रीटमेंट घ्या. हा. तर या ठिकाणी आपण आयुर्वेदिक पंचकर्म, आयुर्वेदिक न्यूरोथेरपी त्यांना दिली, अग्निकर्म वगैरे केलं आणि सुंदर असा रिझल्ट त्या ठिकाणी आला. जर तुमच्या नातेवाईकात, परिवारात कोणी मानेत नस दबल्यामुळे त्रस्त असेल, त्यांना चक्कर येत असेल, व्हर्टायगो असेल किंवा डोळ्यापुढे अंधार येत असेल किंवा मान आखडलेली असेल, हे सगळे प्रॉब्लेम असेल तर निश्चित तुम्ही एकदा ऑपरेशन करण्या अगोदर गंगा हॉस्पिटलची भेट द्या. सोबत कमरेत गॅप असेल, नंतर AVN असेल, पॅरालिसिस असेल, त्या सगळ्या आजारावर आपल्या गंगा हॉस्पिटलचे आयुर्वेदिक पंचकर्म, न्यूरोथेरपी, विद्यकर्म, अग्निकर्म असं संपूर्ण आयुर्वेदिक चिकित्सा आपण त्या ठिकाणी करतो. तरी जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत हा जरूर व्हिडिओ पोहोचवा. तुमच्या एका व्हिडिओ शेअर केल्याने कोणाचं ऑपरेशन हे टळू शकतं. तरी आयुर्वेदाचा प्रचार प्रसार कार्यामध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. जय आयुर्वेद.